बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्ते आज सकाळपासून या ठिकाणी आहेत आणि अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बारामती या ठिकाणी लोटलेला आहे। आज संपूर्ण बारामतीमध्ये कुणाच्याही घरी चूल पेटणार नाही, कारण दादा आणि बारामती यांचं नातंच असं होतं की संपूर्ण बारामती म्हणजेच पवार कुटुंब होतं। दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्त्वाची पदं भूषवत सुरू झालेल्या प्रवासाला 1991 साली एक नवं वळण मिळालेलं होतं। खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील मंत्रिपदं आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद 6 वेळा अजित पवारांनी भूषवलं। बजे विद्या प्रतिष्ठान ग्राउंड पे। सर, आपका बस खाली रिकॉर्ड के लिए क्या पद क्या बताना है उसके? किरण गुजर, ट्रस्टी विद्या प्रतिष्ठान। थैंक्स। संध्याकाळी 4 पासून रात्री 9 वाजेपर्यंत ठेवलं जाणार आहे आणि उद्या सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्राचा समाजमन कळलेलं नेतृत्व असं अजित पवार यांच्याबद्दल एका वाक्यामध्ये सांगणं योग्य ठरेल। दिवसाचे 16-17 तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आव्हान ते लिलया पेलायचे। महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच या शब्दात आता त्यांच्या प्रति भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जात आहेत। TV9 मराठीच्या स्क्रीनवर एकीकडे जर आपण हा जो स्क्रोल पाहिला त्यांच्या फोटोंचा, तर यातून लक्षात येतं की अजित पवार हे व्यक्तिमत्व कसं होतं। मिश्किल, सदैव चेहऱ्यावर हास्य असणारं, नम्र असणारं, रोखठोक बाणा असलेलं। त्यांचे जे पिक्चर्स आपण या ठिकाणी पाहताय ना, तर त्या प्रत्येक फोटोमधून त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रतीत होत आहे। पवार कुटुंब या ठिकाणी आपली कार्यकर्त्यांची समजूत देखील या ठिकाणी काढतायत। योगेंद्र पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता काही वेळातच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचतायत। उद्या सकाळी 9 वाजता अजित पवार यांची अंत्ययात्रा निघणार आहे। तर संपूर्ण पवार कुटुंब आता रुग्णालयामध्ये आहे। जय पवार, पार्थ पवार यांनी आपले वडील यामध्ये गमावलेले आहेत। सुनेत्रा पवारांनी आपले पती यामध्ये गमावले। हा अपघात काळ बनून आला अजित पवारांसाठी आणि महाराष्ट्रासाठी देखील, आणि महाराष्ट्रानं सुद्धा एक उमदं नेतृत्व यामध्ये गमावलेलं आहे। अजित पवारांच्या अनेक भूमिका कदाचित कोणाला पटल्या नसतील, तो राजकीय विरोध असू शकतो, मात्र त्यांचे नेतृत्व गुण किंवा त्यांचं उमदं व्यक्तिमत्व याविषयी कोणालाही आक्षेप नसावा। म्हणूनच आज अगदी विरोधी पक्षांपासून ते सगळेच जण अजित पवार यांच्या जाण्यानं हळहळत आहेत। अरे तू ये ना, तू ये ना,
पाणी या ठिकाणी नेलं जाते. पार्थ पवार, जय पवार या पार्थिवासोबत आहेत संपूर्ण बारामतीकर. यावेळेला अजित पवार यांच्या पार्थिवासोबत एक नेत्याच्या आयुष्याची कमाई काय असते? तर आयुष्यभर तो सामान्य लोकांसाठी जो खस्ता काढतो, त्यांच्यासाठी सातत्यानं 24/7 उपलब्ध राहतो. त्यामुळे त्याला मानणारा एक वेगळा वर्ग निर्माण होतो. राजकारणाचं बाळकडू अजित पवारांना जरी घरातूनच मिळालेलं असलं तरी आज त्यांची ही कमाई म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारा हा असंख्य त्यांचा चाहता वर्ग, त्यांना दादा म्हणून प्रेमानं संबोधणारा त्यांचा चाहता वर्ग, तो आज त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी या बारामती रुग्णालय परिसरामध्ये एकवटलेला आहे. अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अजित आज पवार सकाळी हे 9:15च्या सुमारास विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला. अजित पवार हे जितके रोखठोकपणे आपल्या भाषणामध्ये आपली मतं मांडायचे, तितक्याच जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं सल्ला सुद्धा द्यायचे. काही दिवसांपूर्वी त्यांची एक सभा झालेली होती आणि त्या सभेमधलं त्यांचा तो सल्ला नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. त्यांनी थेट स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं होतं की आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा, आयुष्य नीट जगा. हा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला होता, त्या ठिकाणी उपस्थितांना दिलेला होता. नक्कीच वृषाली, आणि अक्षरशः म्हणजे नोकरी कर, हो, राजकारणात कशाला येतो, अशा प्रकारचे सल्ले सुद्धा दादा आपल्या कार्यकर्त्यांना द्यायचे. आधी आपला नोकरी धंदा सांभाळ, घर सांभाळ. म्हणजे अगदी कार्यकर्ते जेव्हा अजित पवारांना लव यू दादा असं म्हणायचे, त्याही वेळेला अजितदादांचा मिश्किल स्वभाव दिसला की अरे घरी जाऊन तुझ्या बायकोला तसं म्हण, असं दादा म्हणायचे. राजकारणामुळे घरी वेळ देता येत नाही ही एक खंत त्यांच्या बोलण्यातनं नेहमी जाणवायची. राजकारण लय वंगाळ असतं असं त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं. ते सातत्यानं म्हणायचं की अरे लोकांची सेवा करणं म्हणजे ही काही नोकरी नाही आहे. 24/7 संपर्कात राहावं लागतं, अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात, लोकांच्या अडीअडचणीच्या वेळेला धावत जावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. जेवढा स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या बोलण्यामध्ये होता, जे पोटामध्ये तेच ओठावर असणारा नेता म्हणजे अजित पवार. आणि अजितदादांच्या या अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.